नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 11 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आनंदी ही बक्षीस सार्थकला परत देण्यासाठी गेलेली असते। तेव्हा आनंदीचा दादा हा खूपच चिडलेला असतो आणि 21 लाखाचे पारितोषिक ही आनंदी परत देण्यासाठी गेली, काय उपयोग झाला हे सर्व स्पर्धा जिंकून। तर लगेच शकू म्हणत असते की अहो ती बाई आहे ना, ती आनंदीवर कायमच जळत असते आणि असे घाणेरडे आरोप ती करतच असते, खूप नीच मनाची बाई आहे ती, असं ती रेश्माबद्दल सांगत असते। तर लीना म्हणते की आता आपली आनंदी गेली ना, मग काहीतरी त्यांचा गैरसमज दूर करीन आणि घरी येईल। तेव्हा मालती म्हणते की अहो हे प्रकरण खूपच वाढले तर काय करायचे आणि तिने आपल्यावर कसे आरोप केले ते निस्तरणे खरंच खूप कठीण जाईल, म्हणून मालती घाबरते। शकू म्हणते की ती इथे आली तेव्हा तिला चांगले खडसायला पाहिजे नव्हतं, ती त्याच लायकीची बाई आहे आणि अण्णा तुम्ही त्या बाईला का तेथेच खडसावले नाही, असं शकू अण्णांना विचारते। अण्णा म्हणते की अगं ती पहिल्या दिवसापासून माझ्यावर रागावलेली आहे, हे तुला माहिती नाही का? अण्णा मालतीला म्हणतात की तुझा आनंदीवर विश्वास आहे ना, मग विश्वास ठेव की तिच्यावर लागलेला हा डाग सुद्धा पुसून जाईल। तेवढ्यात तेथे आनंदी ही रडतच येत असते। तेव्हा सर्वजण लगेच उठून उभे राहतात। अण्णा विचारतात की अगं आनंदी, झाला का त्यांचा गैरसमज दूर आणि काय झाले ते प्लीज सांग। तर लगेच आनंदी म्हणते की अण्णा, त्यांचा गैरसमज दूर बसण्यासाठी गरज मला वाटली नाही, मी त्यांना ती ट्रॉफी आणि तो चेक सुद्धा परत करून आले। तेव्हा आनंदीचा दादा म्हणतो की आनंदी तू हे काय केलेस, 21 लाखाचा चेक तू त्यांना परत केलास, तू मूर्ख आहेस का? आनंदी म्हणते की तुम्हाला जे समजायचे ते समजा, पण माझ्यावर जे काही आरोप होतील आणि माझ्या परिवार जर कोणी आरोप केला तर त्याबद्दल मला काहीही नको। तेव्हा आनंदी रागानेच आतमध्ये जाते आणि रडतच दरवाजा लावून घेते। सर्वजण आनंदीला दरवाजा उघडण्यासाठी आग्रह करत असतात, मात्र आनंदी रडतच असते। त्यानंतर इकडे रेश्मा खुश होऊन सार्थककडे त्याच्या कॅबिनमध्ये कॉफी घेऊन येते आणि सार्थकला म्हणते की सार्थक, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले। तर सार्थक म्हणतो की नाही नको मला। तर लगेच रेश्मा म्हणते की अरे तू त्या बावळट मुलीचा राग इतरांवर का काढतो? सार्थक म्हणतो की मी राग कुणावर काढत नाही, पण त्या मुलीने चेक परत आणून दिला। तर लगेच रेश्मा मुद्दा म्हणत असते की मी तुला सांगितले होते की तू अशा बावळट मुलीवर अजिबात विश्वास ठेवत जाऊ नको। तेव्हा रेश्मा मुद्दा म्हणत असते की काही लोकांना आपली प्रगती देखवत नाही, त्यांचा मेंदू हा गुडघ्यात असतो, म्हणून ती प्रगती त्यांना पचवणं खूप कठीण जात असते। तर रेश्मा मुद्दाम आनंदी विरोधी सार्थकचे कान भरत असते आणि त्याला खुश होऊन कॉफी पिण्यासाठी देते। त्यानंतर इकडे आनंदी रूममध्ये रडतच बसलेली असते। तर अण्णा आणि मालती येतात आणि आनंदी दार उघड असे आनंदीला म्हणतात। तेवढ्यात मनोज आणि लीना सुद्धा धावतच येतात। आनंदीने अजून दार उघडले नाही का असे विचारतात की अण्णा म्हणतात की नाही, सकाळपासून ती आतमध्ये जाऊन बसली। तर मनोज म्हणतो की स्वतःच करून बसायचं आणि स्वतःच निस्तरायचं। तर लगेच अण्णा मनोजला म्हणतात की अरे बाबा तू तरी आता गप्प बस। तेवढ्या तिथे गायत्री आत्या येते आणि आनंदीसाठी फुलांचा बुके ती घेऊन आलेली असते आणि अण्णांना म्हणते की अण्णा, खरंच आपल्या आनंदीने करूनच दाखवले आणि जिंकूनच। तर लगेच सर्वजण गायत्रीकडे बघतच असतात, कोणी काही उत्तर देत नसतात। तर गायत्री म्हणते की काय झाले, सर्व काही ठीक आहे ना, तुम्ही असे माझ्याकडे का बघता? तर अण्णा म्हणतात की नाही गायत्री, काहीच ठीक नाही। तेव्हा गायत्री म्हणते की काय झालं, आनंदी तर ठीक आहे ना? तर अण्णा गायत्रीच्या हाताला धरून तिला बाजूला घेऊन जातात आणि इकडे सार्थक आनंदीचे ते सर्व बोलणे आठवून टेन्शनमध्ये येत असतो आणि त्या बोलण्याचा विचार करत असतो। त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा आपल्या रूममध्ये रेश्माने केलेल्या आरोपाचा विचार करत असते आणि ते सर्व आठवून तिला खूप रडू येत असते। आणि अंशुमन जे काही बोललेलं असतो की तुझ्या घरचे हे तुझ्या पैशावर डोळा ठेवतात म्हणून ते तुझा पाठिंबा देतात, हे सर्व बोलणे आनंदीला आठवते। त्यानंतर इकडे सार्थक खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्याचे आनंदीच्या बोलण्याने डोके दुखत असते आणि तो घरी आलेला असतो। तेव्हा आकांक्षा म्हणते की दादा चल आता आपण काहीतरी गेम खेळूया। तर लगेच सार्थक म्हणतो की नाही, आज मी काही सुद्धा खेळू शकत नाही आणि ही तुझी नोट घे, मी नाही हार मानलेली आहे। तर लगेच सर्वजण सार्थक असा इतका टेन्शनमध्ये का आहेत याचा विचार करतात। तर लगेच सुधा म्हणते की सार्थक काय झाले, तुझी तब्येत ठीक आहे ना? तर लगेच सार्थक म्हणतो की हो मी बरा आहे, पण थोडेसे जरा डोके दुखते म्हणून सार्थक असे बोलून आतमध्ये निघून जातो। तर सर्वजण सार्थक असा का वागतोस याचा विचार करत असतात।
तेव्हा वृंदा सुद्धा म्हणते की नक्की सार्थकला काहीतरी झालेले आहे, त्याचे काहीतरी बिनसलेले आहे. तर आकांक्षा सुद्धा तेच म्हणते की दादानी ही नोट मला न मागता परत दिली. तर लगेच तेवढ्यात केदार येतो आणि केदार म्हणतो की मी सांगतो की काय झाले, आणि ती मुलगी आहे ना, दादा कायम तिचा पाठराग करायचा, ती मुलगी आज दादाला चेक आणि ती ट्रॉफी तिने परत आणून दिली आणि सार्थकला जे नाही ते वाटेल ते ती बोलून गेली. आणि त्या मुलीला काय माज आहे असा चेक तिने दादाच्या टेबलवर फेकून दिला. वृंदा म्हणते की काय ॲटिट्यूड आहे ती मुलगी, आणि इतक्या मोठ्या कंपनीची मिळालेला चेक अशा पद्धतीने तिने मागे केला. ही छोटी लोक असंच असतात. आणि मागे ती मुलगी आपल्या घरी मशीन मागण्यासाठी आली होती, तेव्हा पूर्ण पाय चिखलाने भरले होते आणि तशीच ती आपल्या घरात आली होती. तिच्या त्या पायांनी आपलं घर किती भरले होते, तेव्हाच मला तिचा खूप राग आला होता. तेव्हा सुद्धा म्हणते की वृंदा मी तुला एक गोष्ट सांगते, ती मुलगी अशी वागेल मला वाटत नाही. नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार म्हणून ती अशी वागली असणार. तेव्हा केदार म्हणतो की काकू मी खोटं बोलतो का? तर लगेच ही सुधा म्हणते की नाही, नक्की काहीतरी गैरसमज हा झाला असणार. तेव्हा सुधा म्हणते की काहीतरी नक्की कारण असेल, आणि काय कारण असेल म्हणून ती मुलगी असे वागली असेल. त्यानंतर इकडे गायत्री ही आनंदीला दरवाजा उघडण्यासाठी लावते. तर आनंदी दरवाजा उघडते आणि गायत्रीच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असते. आणि आत्या मला एक गोष्ट सांग, माझ्यासोबत असे का घडत असते? तर लगेच गायत्री म्हणते की आनंदी, तेव्हा अगं तू जिंकली आणि तुला 1 नंबर पारितोषिक मिळाले म्हणून हे आरोप करण्यात आले. तर लगेच आनंदी म्हणते की मग असे मी जिंकले म्हणून माझ्यावर वाटेल ते आरोप होऊ शकतात का? तर गायत्री म्हणते की अगं प्रत्येक आरोप हा खरा नसतो, आणि तुला मिळालेलं बक्षीस तू परत का देऊन आलीस? तर आनंदी म्हणते की आत्या मग मी काय करायला पाहिजे होते? तेव्हा गायत्री सांगते की यापेक्षाही उद्या खूप महत्त्वाचे काम आहे, कारण तुझ्या आणि अंशुमनच्या ह्या डिव्होर्स पेपरच्या नोटीस माझ्याकडे आलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला उद्या दोघींना सुद्धा कोर्टात जावे लागणार. तर आनंदीच्या डोळ्यात खूप पाणी येत असते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आनंदीची माफी मागण्यासाठी सार्थक हा घरी आलेला असतो. तर लीना त्याला सर्व सत्य सांगते आणि सार्थकला जे काही आनंदीवर आरोप करण्यात आलेले आहे ते सर्व त्याला समजलेले असते. तेव्हा आता सार्थक रेश्माची कशी धुलाई करणार आणि तिला धडा शिकून आनंदीची माफी कशी मागायला लावणार, आणि ती ट्रॉफी आणि 21 लाखाचे ते बक्षीस आनंदीला परत प्रेमाने कसे देणार, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.